आपल्याकडे घरातील मुलींना लक्ष्मी मानलं जातं, पण आजही काही ठिकाणी मुलींना घरचं ओझं मानलं जातं। जिथे जर एखाद्या मुलीचा जन्म झाला तर त्या गोष्टीचे कौतुक केले जात नाही, तर घरात एक वेगळीच शांतता पसरलेली असते आणि सर्व घरातील लोकांची तोंड पडली जातात। पण त्याच जागी जर एखाद्या मुलाचा जन्म झाला तर तेव्हा मात्र या गोष्टीचा जल्लोष केला जातो। आज आपण बघतो की मुली मोठमोठ्या शाळेत जात आहेत आणि महिला पुरुषांसोबत काम करत आहेत आणि या सगळ्या गोष्टी बघून आपल्याला असं वाटतं की सगळं काही तर ठीक चाललेलं आहे, पण असं नाहीये, कारण ही फक्त नाण्याची एक बाजू आहे आणि याच्या दुसऱ्या बाजूबद्दल तर आपल्याला माहीतच नाहीये। कारण एकीकडे तर त्या मुलींना देवी म्हणून पूजलं जातं, तर दुसरीकडे त्याच मुलींवर अत्याचार होत आहेत। 2018 मध्ये राष्ट्रीय महिला आयोगाने एक अभ्यास केलेला, ज्या अभ्यासातून असं दिसून आलं की सर्वेक्षण केलेल्या 54% ग्रामीण महिलांवर कोणत्या ना कोणत्या प्रकारचा हिंसाचार झाला आहे आणि पुराव्यावरून असं लक्षात आलं की यामध्ये लैंगिक छळ आणि घरगुती अत्याचारांचं प्रमाण जास्त आहे। आणि काही ठिकाणी मुलींना असं ट्रीट केलं जातं की शिक्षण हे त्यांच्यासाठी नाहीच आहे आणि त्यांचा दृष्टिकोन असा असतं की मुली शिकून काय करणार, कारण पुढे तर त्यांचं लग्नच होणार आहे। ज्यामुळे मुलींना लहानपणापासूनच घरातले काम करायला आणि घरच्या जबाबदाऱ्या पार पाडायला शिकवलं जातं आणि यामध्ये बऱ्याचशा मुली अशा असतात ज्यांची स्वप्न ही फार मोठी असतात, त्यांना शिकून काहीतरी मोठं करायचं असतं, पण लोकांच्या दृष्टिकोनामुळे त्या मुलींना बेसिक शिक्षण पण दिले जात नाही आणि जरी त्या मुलींचा शाळेत प्रवेश केला तरी पुढे काही समस्यांमुळे त्यांचे शिक्षण थांबवले जाते। आणि दुसरीकडे एखाद्या मुलाला शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन केले जाते आणि जर त्या मुलाच्या शिक्षणात काही अडथळा आला किंवा पैसे कमी पडले तर कर्ज काढलं जातं, जमीन गहाण ठेवली जाते, पण त्या मुलाच्या शिक्षणात कोणताच अडथळा येऊ दिला जात नाही। आता मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन करणे, त्यांच्या शिक्षणात कोणताच अडथळा न येऊ देणे ही चांगली गोष्ट आहे, पण मुलांमध्ये आणि मुलींमध्ये हा भेदभाव का? जर घरात संसाधने कमी असतील किंवा काही समस्या असतील आणि मुलगा आणि मुलगी या दोघांपैकी कोणा एकालाच जर शिक्षण द्यायचं असेल तर त्यांचं सगळ्यात पहिलं प्राधान्य हे नेहमी मुलगाच असतो। आता तिथे दोघांपैकी अभ्यासात कोणाची रुची जास्त आहे हे बघून शिक्षण दिलं जात नाही, तर तेथील लोकांना असं वाटतं की जर मुलगा शिकला तर तो पुढे चालून आपला आधार होईल आणि मुलीचं काय, मुली तर आज ना उद्या जाणारच आहे। आणि हे तर झालं फक्त शिक्षणाचं। याच्यापेक्षा तर मोठी गोष्ट ही आहे की काही कुटुंबांना मुलगीच नकोय, त्यांना मुलगा पाहिजे जो त्यांच्या वंशाचा दिवा होईल, जो त्यांच्या कुटुंबाचा वंश वाढवेल। आणि या गोष्टी खूप पिढ्यांपासून चालत आलेल्या आहेत आणि तुम्ही जर तुमच्या आजी आजोबांना किंवा वृद्ध व्यक्तींना विचारलं तर ते देखील तुम्हाला हेच सांगतील की तेव्हा पण मुलींपेक्षा जास्त प्राधान्य हे मुलांना दिलं जात होतं। आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की या सगळ्या तर जुन्या गोष्टी आहेत आणि आता असं काही होतच नसेल तर तुम्ही चुकीचे आहात। If you think about what is happening in our country, even in what you call as a evolving society or civilization, you can see that there is still that huge focus on a male child. जुलै 2024 मध्ये एका महिलेने आपल्याच 9 दिवसाच्या चिमुरडीचा गळा कापला आणि जेव्हा त्या महिलेची चौकशी केली तेव्हा त्या महिलेने सांगितलं की तिला मुलगी नको होती, म्हणून तिने त्या बाळाची हत्या केली। आणि या जुलै महिन्यातच अशीच एक सिमिलर घटना घडली। छत्तीसगडमध्ये एका महिलेने आपल्या 24 दिवसाच्या मुलीला विहिरीत फेकून मारले आणि त्या महिलेने असं का केलं तर त्या महिलेला आधी 2 मुली होत्या आणि तिला तिसरा मुलगा हवा होता, पण तिसरी पण मुलगीच झाल्यामुळे त्या महिलेने आपल्या 24 दिवसाच्या मुलीला विहिरीत फेकून मारले। आणि या 2 घटना तर मी फक्त जुलै 2024 मधल्या सांगितल्या आहेत। अशा कितीतरी घटना या भारतात घडत आहेत ज्यात मुलींचा गर्भपात केला जातो, त्यांना जिवंतपणे टाकून दिले जाते, त्यांना गाडले जाते, त्यांच्यावर विष प्रयोग केला जातो, दगडाने ठेचले जातात किंवा उशीने दाबले जातात। आणि हे सगळं का होत आहे तर फक्त मुलगा पाहिजे म्हणून। 30 जून 2020 रोजी युनायटेड नेशन पॉप्युलेशन फंडने एक स्टेट ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशनचा रिपोर्ट रिलीज केला, ज्या रिपोर्टनुसार गेल्या 50 वर्षात 46 दशलक्ष म्हणजे 4,60,00,000 महिला बेपत्ता झाल्या आहेत। आपल्याकडे काय झालं ना की आपल्याला आई पाहिजे, बायको पाहिजे, बहीण पाहिजे, पण मुलगी नकोय आणि ज्यासाठी जेंडर बायस सेक्स सिलेक्शन केलं जातं। म्हणजेच काय की बाळाच्या जन्माआधी मुलाचा जन्म व्हावा आणि मुलीचा जन्म टाळण्यासाठी भ्रूण हत्या किंवा गर्भपात केला जात आहे। आणि जर मुलीचा जन्म झालाच तर त्यांच्यासोबत भेदभाव केला जातो, जसे की त्यांचे पोषण व्यवस्थित केले जात नाही, त्यांना शिक्षण दिले जात नाही, त्यांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते। आणि या जेंडर बायस सेक्स सिलेक्शनमुळे 2013 ते 2017 दरम्यान भारतात 4,60,000 मुली जन्माच्या वेळी बेपत्ता झाल्या आहेत। मग या सगळ्या गोष्टी का घडत आहेत आणि मुलींपेक्षा जास्त प्राधान्य हे मुलांना का दिले जात आहेत?
तर यासाठी अनेक कारण आहेत, पण त्यातील एक महत्त्वाचं कारण म्हणजे आजही मुलांकडे संपत्ती म्हणून पाहिलं जात आहे, कारण ते पुढे चालून कमवणार आहेत आणि त्यासोबतच ते आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेऊ शकतात, आपल्या कुटुंबाचे नाव हे पुढे चालू ठेवणार आहेत. पण दुसरीकडे जर आपण बघितलं तर मुलींना जबाबदारी म्हणून पाहिलं जात आहे, कारण एकतर ते आपल्या कुटुंबाचं नाव पुढे चालू ठेवणार नाहीत आणि आज ना उद्या लग्न करून ते दुसऱ्या कुटुंबात जाणार आहेत. आणि ही जी मानसिकता आहे ती मानसिकता स्त्रीभ्रूण हत्या आणि गर्भपाताला प्राधान्य देतं. आणि अशी मानसिकता ठेवणाऱ्या बहुतांश कुटुंबाला असं वाटत असतं की मुलगा हा आपल्या म्हातारपणाचा आधार आहे आणि यासाठी घरात एकतरी मुलगा हवाच. पण असं नाहीये, कारण जर सगळीच मुले जर आपल्या आईवडिलाला सांभाळत असतील तर या भारतात वृद्धाश्रमांची संख्या वाढली नसते. आता ही गोष्ट खरी आहे की म्हातारपणाला आधाराची गरज असते आणि मुलगा असेल तर त्याने ती जबाबदारी पार पाडणं हे गरजेचंच आहे. पण एखाद्याच्या घरात समजा दोन्ही मुली असतील तर काही हरकत नाही, कारण त्या मुली देखील आपल्या पालकांची जबाबदारी घेऊ शकतात. आणि मुंबईच्या उच्च न्यायालयाने देखील सांगितलं आहे की विवाहित स्त्री देखील आपल्या पालकांचा सांभाळ करण्यासाठी जबाबदार आहे. आज जर आपण बघितलं तर प्रत्येक क्षेत्रात मुली आपलं नाव करत आहेत, अनेक उंची गाठत आहेत आणि आपल्या परिवाराचं नाव मोठं करत आहेत. आणि जी गोष्ट मुलं करू शकतात ती गोष्ट मुली देखील करू शकतात. मग मुलाचा हट्ट असणे हे कितपत योग्य आहे? आणि याचा उत्तम सार प्रेमानंद महाराजांनी एका व्हिडिओमधून सांगितला आहे. तुम्ही हा व्हिडिओ बघा. अगर बेटा, कितने ऐसे हैं जिनके बेटा बेटा और बेटी के लिए तरसते हैं। भाई बात समझो, बहू को डांटने की या कि ये बेटी बेटी ही पैदा करती, तो कोई ऐसा नहीं है भाई। गर्भ में जो भगवान ने रचना कर दी उस बच्चे को आने दीजिए और उसको बराबर प्यार दीजिए, कभी ऐसा भेद मत प्रस्तुत कीजिए। और रही कि आगे चल करके दहेज देना पड़ेगा, तो भगवान ने जिस बच्ची की रचना की उसके लिए विधान भी किया है, उसके समान योग्य वर मिल जाएगा। अभी तक ये सब होता रहा है। अब हाँ, तुम अपने स्तर से अलग सोचो तो कमाओ उस तरह का, नहीं तो इस स्तर का वर मिल जाएगा, पक्का मिल जाएगा। हमें लगता है कि बेटी का सम्मान करना चाहिए, बेटियों को खूब शिक्षा देनी चाहिए, उनको इतना मजबूत बनाना चाहिए कि हमारी समाज में जो भ्रम पैदा हो गया है कि पुरुष कुछ विशेष है, ऐसा नहीं है। हर मतलब क्षेत्र में हमारे जो बहनें हैं वो देखो ना, बहुत ये भावनाएं हटाइए। ऐसे ऐसे बेटे हैं कि सब संपत्ति लेकर के और माता पिता को बाहर कर दिए, कितने आपके उदाहरण में हैं। तो हमें लगता है भगवान के विधान में हमें संतुष्ट रहना चाहिए। जो बेटा जो बेटी दे भगवान का प्रसाद, उनको बेटा ही मान के दुलार करो। तुम्हारे गर्भ से प्रकट हुए तो उनको ऐसे थोड़ी देखा जाता है कि बेटी है तो है, ये बहुत गलत बात। ये शेवटी एवढंच सांगेल की या सगळ्या गोष्टी थांबवण्यासाठी कायदे तर आहेतच, त्यासोबतच बेटी बचाव बेटी पढाव सारखे अशा अनेक कॅम्पेन देखील रन केलेले आहेत. पण मला असं वाटतं की या गोष्टी तेव्हाच थांबतील जेव्हा लोकांची मानसिकता आणि मुलींकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. बाकी या सगळ्या विषयावर तुमचं मत काय हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन नक्की ऑन करा, कारण असे व्हिडिओ तयार करण्यासाठी खूप मेहनत लागते. त्यामुळे व्हिडिओ कसा वाटला आणि मी अजून काय चांगलं करू शकतो हे देखील मला कमेंट करून नक्की सांगा. बाकी व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद.